जो शरणांगताचा वज्रपंजरू आरताचा उत्तरू तो नवीन कृपेचा सागरू श्री सर्वेश्वरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्व वास्तविक मंडळ महाराष्ट्र राज्य आयोजित व्याख्यानमाला व नामस्मरण सोहळा तसेच वैराग्यमूर्ती परमपूजनीय महंत श्री काका बाबाजी यांचे या ढोराडोंगरात 5 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आमचे मार्गदर्शक परमपूजनीय ईश्वर भक्त भाईदेव मुनी यांनी आम्हाला बोलण्याचे शिकवले, तसेच उभं राहायला शिकवलं. धर्मामध्ये अनेक गोष्टी छोट्या मोठ्या शिकवल्या. त्याचप्रमाणे आमचे धर्मबंधू किरणभाऊ फडंगे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. आणि इथे या सर्व व्यासपीठावर बसलेल्या सर्व साधू संतांना माझा दंडवत प्रणाम, तसेच समोर बसलेल्या सर्व सद्भक्तांना माझे दंडवत प्रणाम. आजच्या ह्या व्याख्यानाचा हा 4था दिवस आहे आणि ह्या व्याख्यानाचा माझा विषय आहे त्यागाचे महत्त्व. तर आपल्याला परमेश्वर जर प्राप्त करायचा असेल, परमेश्वराला जवळ करायचं असेल, तर आपल्याला प्रपंचाचा संपत्तीचा त्याग करावा लागेल आणि मग परमेश्वराला अभ्यास करून त्याच्या विचारावर त्यांच्या आचारावर आपल्याला चालावं लागेल आणि मग परमेश्वराला प्राप्त होईल. त्याचसाठी परमेश्वराने आपल्याला 4 त्याग सांगितले. ते त्याग म्हणजे पहिला सांगितला मळवत त्याग, दुसरा सांगितला अनिष्ट त्याग, तिसरा सांगितला स्वतेय त्याग आणि 4था सांगितला पृष्ठवासल्याचा त्याग. हे 4 त्याग सांगितले. ते 4 त्याग कसे आहेत आपण थोडक्यात बघूया. मी तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर स्वतेय त्याग जो आहे तो जीवाला ज्ञान झाल्यानंतर तो कुठलाही विचार न करीत तो परमेश्वरावर निर्भय असतो आणि तो त्याला ज्ञान झाल्यानंतर तो लगेच अनुसरण घेत असतो. हा त्या स्वतेय त्यागाचा हा त्याग स्वामींनी सर्वश्रेष्ठ त्याग सांगितला आहे. तसेच त्या त्यागामध्ये 2 प्रकार येतात. एक मळवत त्याग आणि एक मळ त्याग. तर मळवत त्याग सांगितला पहिला, ज्ञान होताच सर्व पदार्थाचा त्याग करतोच, परंतु मनात हेतू न धरता तो त्याग करतो. याचंच उदाहरण द्यायचं ठरलं तर पूजनीय भांडारेकर आणि पूजनीय मायम भक्त हे 2 भक्तांचं योगदान त्याच्यात आहे. तर पूजनीय मायम भांडारेकर यांना जीवनमुक्तीचा मार्ग शोधायचा होता. तर त्यांचे अनंत जन्म गेले त्याच्यात. म्हणजे अनंत जन्म गेले म्हणजे एका जन्माचं नाही आहे, अनंत जन्म गेले आणि ते त्या जीवनमुक्तीचा मार्ग शोधत होते. मला परमेश्वर भेटेल कुठे, मला मुक्ती मिळेल कशी, हे ते शोधत होते. आणि तो योग त्यांचा आला आणि कायम ते जीवनमुक्तीचा मार्ग शोधत राहायचे. एक दिवस असेच ते सकाळीशी जीवनमुक्तीचा मार्ग पोथी घेऊन वाचत होते आणि शोधत होते. तर ते त्याच्या असल्यामुळे एक दिवस स्वामी त्यांच्याकडे भिक्षेसाठी आले आणि
भिक्षा मागितली, त्यांच्या पत्नीने त्यांना भिक्षा दिली आणि भांडारेकर हे पोथी बघत होते, जीवनमुक्तीचा मार्ग शोधत होते. स्वामी त्यांच्या समोर आले, पण त्यांचं स्वामीकडे लक्ष नव्हतं. तर स्वामी उभे राहिले आणि सांगितलं, भट्टो मागील फांदी. त्यांनी मागील फांदी म्हणजे मागचं पान उलटलं आणि त्यांना जो जीवनमुक्तीचा मार्ग पाहिजे होता त्यांना तो सापडला आणि त्यांना आनंद झाला. पण त्या आनंदाच्या भरात समोर कोण उभं आहे त्यांच्याकडे लक्ष केलं नाही. नंतर त्यांनी विचार केला तर माझ्या मनात मी जाणणार आहे की समोर कोण आहे. त्यांनी मला न पाहता न विचारता त्यांनी सांगितलं की मागील फांदी पहा. आणि त्यांना लगेच समजलं की माझ्या मनातलेच जाणताय म्हणजे हे कोणीतरी हितक्षेप आहे. आणि त्यांनी कुठल्याही मागचा पुढचा न विचार करता ते स्वामींसोबत निघाले. स्वामींसोबत निघाले, परंतु इकडं पत्नीने सकाळचा वेळ होता, पाणी गरम करून ठेवलं होतं आंघोळीसाठी. त्यांनी बघितलं काही चालले आणि त्यांनी हाक मारली, अहो म्हणे आंघोळ करून घ्या आणि मग काय ते बघा तुम्ही. परंतु ते म्हटले इतके दिवस तुमच्या सोबत होतो, आता ज्यांचे आहे त्यांच्यासोबत चाललो आहे, तुम्ही राहा. असं या भांडारेकरांनी एका म्हणजे काही वेळात त्यांनी त्यांचा निर्णय बदलला आणि त्याग केला. अशा ह्या त्यागाचा आपणही विचार करून आपल्या जीवाचं आपण भलं करून घेतलं पाहिजे. असा हा भांडारेकरांचा त्याग आहे. तसेच माईम भट्ट सुद्धा त्यांच्या इतकं हे होते ते दररोज 60 भाज्या खायचे. 60 भाज्या खाणारा माणूस हा त्यांच्यामध्ये कसा बदल झाला, कशामुळे बदल झाला, तर त्यांना अनुसरण द्यायचं होतं. तर त्यांनी विचार केला का आपण आज घेऊ, उद्या घेऊ, लगेच म्हणजे 1 वर्षाने घेऊ, 6 महिन्याने घेऊ, काही दिवसांनी घेऊ, असं विचार करता करता ते चालत होते. आणि एक दिवस सकाळी प्रातःविधीला गेले ते आणि प्रातःविधी आटोपल्यानंतर त्यांच्याकडं ते पाणी असल्यामुळे ते एका ढेकळावरती पडलं आणि तो ढेकूळ विरघळून गेला. त्याच्या लक्षात आलं हा ढेकूळ या पाण्याने विरघळला. तर आपलं जीवन असंच आहे, कधी काय होईल सांगता येत नाही आणि आपण त्या अनुसरणापासून देवाला मिळवण्यापासून आपण वंचित होतो. आणि तसंच त्यांनी प्रातःविधीला जाताना तसंच त्यांनी विचार केला आपण लगेच आता अनुसरण, आणि तसेच ते निघाले. माईम भट्ट सुद्धा एवढे 60 भाज्या खाणारे, एवढे श्रीमंत असणारे, त्यांनी पण एका सेकंदात म्हणजे काही वेळात त्यांनी त्यांचा विचार बदलून आणि ते त्यागाच्या रस्त्याने निघाले आणि त्यांनी त्याग केला. त्यांचा एक खूप मोठा त्याग आहे. त्या त्यागाचाही आपण विचार करून आपल्या आयुष्यात आपण असे प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे हा मळवत्ता आणि दुसरा सांगितला हा मळकर. मळत्याग सांगितला. मळत्याग हा ज्ञान होताच सर्व पदार्थाचा त्याग करतोच, परंतु मनात सात्विक इच्छा हेतू धरून आपली सर्व संपत्ती ही परमेश्वराच्या कशी उपयोगी राहील हा तो विचार करत असतो आणि त्या विचाराने तो अनुसरण घेत असतो. त्याचंही उदाहरण द्यायचं ठरलं तर भक्त खेईगोई सर. खेईगोई ह्या खूप श्रीमंत होत्या. त्यांच्याकडं धनसंपत्ता होती, शेतीवाडी, गाई म्हशी सर्व होत्या. त्या इतक्या होत्या की त्यांच्या घरामध्ये दही तूप हे भरपूर असायचे. आणि असंच एक दिवस त्या स्वामींना भेटायला गेल्या आणि त्या स्वामींना त्यांनी विचारलं आम्हाला इथंच राहायचं आहे तर राहू का. तर स्वामी म्हणे राहा. तर त्या राहिल्या, परंतु त्यांचं एवढं घरदार सोडून त्या स्वामींकडे राहिल्या. आणि त्यांचा एक मुलींची होता म्हणजे कारभार बघणारा होता, तो घरी होता. तर बरेच दिवस राहिल्यामुळं घराला कुलूप लावल्यामुळे घरातील मांजर वगैरे असेल
त्यांनी त्या दही तुपाचे जे काही डबे असतील ते सांडून दिले आणि ते दही तुपाचे ते होते भरलेले त्याचे ओघळ दारातून बाहेर आले आणि बाहेर ते रस्त्यावर आले आणि ते मुनींनी बघितले हे सगळं दही तूप सगळं सांडलेलं आहे आणि तो तसंच त्यांच्याकडे गेला. त्यांना सांगितलं तुमचं जे सगळं घरातलं दही तूप आहे हे सगळं रस्त्यावर आलंय, त्याची विल्हेवाट लावा आणि मग इकडे या. तर ते म्हणे ठीक आहे. मग ते स्वामींकडे गेले, स्वामींची आज्ञा घेतली का देवा आम्ही तुमच्या उपयोगाला जाईल अशी काही धन संपत्ती इथं आणू का म्हणे. तर स्वामी बोलले इथं धन संपत्तीची काय गरज आहे, इथं फक्त आपल्याला तुमचा भाव पाहिजे म्हणे आणि तो भाव घेऊन तुम्ही इथे. आणि मग त्यांनी सांगितलं त्या मुनिंजीला की जा म्हणे आता तुम्हीच त्याचं काय विल्हेवाट लावायचं तुम्हीच लावून घ्या म्हणे, तुम्हीच काय करायचं ते करा म्हणे. असं एवढ्या श्रीमंत तेवढ्याच त्यांच्या घरामध्ये 1.25 लाखाचा त्यांचा व्यवहार होता. म्हणजे आज किती लाखाचा किती करोडाचा असेल आपण सांगू शकत नाही. एवढा मोठा संपत्तीचा त्याग करून ते स्वामीकडे आले. तर आपण त्याचा आपले त्यांच्या म्हणजे त्या खोईगोईंचा विचार करून त्यांच्या त्यागाचा विचार करून आपल्या जीवनामध्ये त्याचा आपण विचार करावा आणि तसा आपण त्याग करावा असं ते घेऊनचा त्याग. त्याचप्रमाणे हे 2 झाले आणि दुसरा त्याग सांगितला अनिष्ट त्याग. अनिष्ट त्याग हा संसार अनिष्ट आहे म्हणून सर्व सोडून तो अनुसरतो. म्हणजे हा संसार अनिष्ट म्हणजे संसार करतो आपण, हा संसार उपयोगाचा नाही त्याला समजतं आणि संसार करता करताच मरून जाऊ आपण असा विचार करतो आणि असा विचार त्याला सगळं समजतं आणि म्हणून तो अनुसरतो. तर या त्यागामध्ये सुद्धा 3 उपप्रकार सांगितले. तर पहिला सांगितला ज्ञान झाल्यानंतर ईश्वराची आवडी आहे, तशीच सर्व पदार्थाची आवडी आहे परंतु तो अनुसरत नाही. मग नरक होतील म्हणून तो त्या भीतीने अनुसरतो. त्याला असं वाटतं आपण आता संसार तर करता करताच मरून जाणार आहे, पण मरणार तर आहे परंतु मेल्यानंतर काय नरक आपल्याला भोगायला भेटतील काय नाही सांगता येत नाही म्हणून त्या भीतीने तो अनुसरतो. दुसरं सांगितलं ज्ञान झालं परंतु घराची व्यवस्था लावून जसे की मुलं बाळांचे लग्न वगैरे मोठ्या काय जबाबदारी असतील त्या व्यवस्थित करून आणि मग अनुसरतो. तिसरा ज्ञान झाले परंतु आपली राजस तामस प्रवृत्ती ही सवय लावून दंडी स्पर्शी अवस्था उठल्यानंतर तो अनुसरतो. यात पण 4 प्रकार सांगितले. पहिला प्रकार सांगितले ज्ञान झाले परंतु ज्या पदार्थाच्या ममतेने तो अनुसर त्याचं थांबतं मग तो पदार्थ नष्ट झाल्यानंतर त्यामुळे तो अनुसरतो. म्हणजे प्रपंचामध्ये अनेक काही गोष्टी असतात त्याच्यावर ममता असते आपली आणि ती ममता सहजासहजी आपली कोणावरून जात नाही आणि मग त्याची ममता त्याला ते अनुसरून देत नाही आणि मग तो तिची ममता जेव्हा कमी होते तेव्हा तो अनुसरतो. आणि जे प्रपंचामध्ये जे पदार्थ उपभोगायला प्राप्त राहतात भेटतात ते नष्ट झाल्यानंतर तो अनुसरतो. दुसरं सांगितलं नष्ट झालेले पदार्थ तो पुन्हा प्राप्त करतो, प्राप्त झालेले पदार्थ नष्ट होतील आणि मग तो अनुसरतो. त्याच्यानंतर तिसरं सांगितलं नष्ट झालेले पदार्थ तो पुन्हा प्राप्त करतो, तेही नष्ट झाले तो पुन्हा प्राप्त करतो, तेही नष्ट झाले मग तो अनुसरतो. चौथा सांगितला पदार्थ नष्ट होत झालेच पण शरीर काही कामात राहत नाही, अनुपयोगी होतं शरीर आणि मग तो अनुसरतो. आणि याचं उदाहरण
सांगताना थोडं चुकलं माझ्याकडून. अनिष्ट त्याग सांगत होतो मी, तो सिद्धीवर त्याग सांगितला. तर ज्ञान झाले तरी नंतर तो ईश्वराची आवडी आहे, तसंच तो सर्व पदार्थाची आवडी आहे, परंतु तो अनुसरत नाही. तर मग नरक होती म्हणून तो या भीतीने अनुसरतो. ज्ञान झाले पण घराची व्यवस्था लावून मुलं बाळांचे लग्न करून तो अनुसरतो. ज्ञान झाले परंतु आपली राजस्थानस प्रवृत्ती सवय दंडीस्पर्शी अवस्था लोटल्यानंतर तो अनुसरतो. ह्या त्यागाचे उदाहरण द्यायचे झाले तर भटवासांचे, नागदेवाचार्यांचे. नागदेवाचार्य एकदा स्वामींकडे गेले आणि स्वामींकडे राहिले. स्वामींना ते अनुसरले आणि बरेच दिवस गेले. तर स्वामींनी त्यांना सांगितलं का तुम्ही सर्व घरची व्यवस्था लावून आले का? तर ते नाही बोलले. तर मग ते बोलले तुम्ही घरी जा, मुलाबाळांची पत्नीची त्यांची व्यवस्था लावा आणि नंतर तुम्ही या इकडे. आणि मग ते कारण तुम्ही जर तशीच जर आले तर घरचे पण असे म्हणतील का आमची व्यवस्था लावून गेली नाही, त्यांना तुमची आठवण येत राहील, ते तुम्हाला कायम बोलत राहतील आणि तुम्हाला असं वाटेल का तुम्ही आले पण घरची व्यवस्था लावून मी आलो नाही, म्हणून तुमचं लक्ष प्रपंचात राहील आणि मग तुमचं लक्ष परमेश्वराकडे राहणार नाही, तुमचं एक चित्त होणार नाही. म्हणून तुम्ही जा आणि सर्व तुमच्या प्रपंचाची व्यवस्था लावून मुलाबाळांची आणि मग या. आणि मग आचार्य सगळ्यांची व्यवस्था लावून आणि मग ते आले. असा हा अनिष्ट त्याग सांगितला. आणि तिसरा सांगितला श्वेतव्रता. श्वेतव्रताक सांगितला ज्ञान झाले परंतु पदार्थाच्या ममतेने अनुसरून थांबते आणि पदार्थ संपल्यानंतर तो अनुसरतो. असे 4 पदार्थ येतात. एक नष्ट झाले परंतु पुन्हा प्राप्त करतो आणि तो पुन्हा नष्ट झाले का पुन्हा ते नष्ट होईपर्यंत मग थांबतो आणि मग अनुसरतो. नष्ट झालेले पदार्थ पुन्हा प्राप्त करतो आणि परत तो प्राप्त करून ते नष्ट झाल्याशिवाय तो अनुसरतो. पदार्थ नष्ट झाले परंतु शरीरही काही उपयोगाचं नाही आणि म्हणून तो अनुसरतो. परंतु ते आपल्याला शरीर काही उपयोगात राहत नाही, मग आपल्याला चालता येत नाही, कानाने ऐकायला येत नाही, डोळ्याने दिसत नाही आणि विचार केला तर ते आपल्या हृदयामध्ये थांबत नाही. अशा शरीर न उपयोगी जाणाऱ्या जीवाने अनुसरण घेऊन त्याचा आपल्याला फायदा जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही. म्हणून आपण आपले शरीर जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंतच आपण अनुसरलं पाहिजे. आणि चौथा सांगितला कुष्ठवासनेचा त्याग. कुष्ठवासनेचा त्याग असा आहे आपल्या घरातील अपयश आपल्याला घरातून काढून देतात, कोणी आपल्याला कोणाचा आधार राहत नाही आणि मग तो अनुसरतो. आणि या त्यागामध्ये सुद्धा देवायसाचं स्वामींनी उदाहरण सांगितलं. म्हणजे स्वामींनी देवायसाला कुष्ठवासनेचा दृष्टांत सांगितला. तर कोणी एक व्यापारी असतो म्हणजे तो व्यापारीला कुष्ठरोग झालेला असतो आणि त्या व्यापाऱ्याला ते घरातून हाकलून देतात. घरातून हाकलून दिल्यानंतर त्याला कोणाचाच आधार राहत नाही. मग तो विचार करतो आता कुठं जायचं, काय करायचं, कोणाचा आधार शोधायचा. आणि मग तो एका देवतेच्या मंदिरामध्ये जातो आणि तिथं तो राहतो. तो तिथं राहिल्यानंतर तो तिथं त्या देवतेच्या मंदिराची साफसफाई करतो, झाडलोट करतो आणि त्या देवतेची तो पूजा करायला लागतो. आणि पूजा करत असताना बरेच दिवस चालतो आणि मग तो देवताही त्याला प्रसन्न होतो, त्याचा भाव बघून. आणि ती देवता प्रसन्न झाल्यानंतर त्याचा जो रोग आहे तोही
बरा होतो आणि मग त्या देवतेलाच तो म्हणतो तू माझा आणि मी तुझा. तर मग अशा याने त्याची श्रद्धा त्या देवतेवर बसते आणि मग तो हळूहळू बरा होतो. स्वामी म्हणतात ती एक तर देवता आहे, त्याने फक्त महारोगच घालवला, पण मी ती विश्वाचा पती आहे. मला जर तुम्ही अनन्य भावाने जर शरण आले तर मी तुमच्या किती मोठे रोग असले तरी मी ते घालून त्याचे नायनाट करेन, असं स्वामींनी ते मैसाला सांगितलं. तर आपण त्या व्यापाऱ्यासारखं परमेश्वराला जर शरण गेलो आणि भक्ती केली, परमेश्वराने सांगितलेला आचार विचार याच्यावर आपण राहिलो किंवा आपण ते अंगीकारलं तर परमेश्वर निश्चित आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्यांच्या याला प्राप्त करून घेते. त्याचप्रमाणे एक या निमित्ताने एक स्मृती सांगतो. ती स्मृती आपल्या पंथामध्ये असे भरपूर भक्त आहे स्वामींचे. तर त्यांचे नाव आपल्या डोळ्यासमोर बायसांचं येत आहे, भटोबासांचं येत आहे, नागदेवाचार्यांचं येत आहे, असे भरपूर अनेक भक्त त्यांचे नाव येतं आपल्या डोळ्यासमोर. परंतु दोन भक्त असे आहे की त्यांचं नाव आपल्यासमोर कधी येत नाही. तर ते भक्त आहे एक सोमनदास आणि देमनदास. त्यांनी पण त्यांच्या संपत्तीचा त्याग करून ते देवाला अनुसरले आणि त्यांनी आपल्या काकाबाबांसारखाच त्याग करून त्यांनी अष्टपरीचं आचरण करून आपलं देह क्षेपला. तर सोमनबास आणि देमनबास हे दोन्ही सख्खे भाऊ होते. त्यांच्याकडे भरपूर संपत्ती होती, परंतु कालांतरानं त्यांच्या वाटण्या झाल्या आणि त्यांची संपत्ती एकमेकाला वाटली आणि मग पण त्यांच्यामध्ये असा गैरसमज झाला का सोमनबासांना वाटलं का यांच्याकडे जास्त संपत्ती गेली, देवनबासाला वाटलं यांच्याकडे जास्त संपत्ती गेली आणि म्हणून त्यांच्या दोघांमध्ये वैरत्व निर्माण झालं. मग ते दिवसेंदिवस वाढत गेलं, परंतु ते एकामेकासमोर सुद्धा येत नव्हते. कधी एकामेकासमोर जरी आले त्यांना खूप राग यायचा. परंतु ह्या द्वेषाने त्यांनी सोमनबासांनी असं ठरवलं की यांना आपण संपून टाकू आणि मग यांची संपत्ती आपल्याला मिळेल. आणि या विचाराने ते वागायचे त्यांच्याशी. एक दिवस त्यांनी ठरवलं की आपण याला संपून टाकू आणि संपत्ती आपल्याला मिळेल. आणि असं म्हणून ते एक दिवस सकाळी प्रातःविधीला चालले होते आणि त्यावेळेस त्या काळामध्ये त्यांच्या गावाजवळ अनिराज बासांचा मार्ग परिवार तिथं आलेला होता आणि तो मार्ग परिवार तिथं असल्यामुळे सकाळची वेळ होती आणि अनिराज बास आणि त्यांचे एक शिष्य एका झाडाखाली बसले होते आणि ते त्यांना सांगत होते का मनुष्याने मनुष्याची हत्या केल्याने काय नरक होतं ते त्यांना शिकवत होते, सांगत होते. आणि सोमनबास हे त्या रस्त्याने चालले होते. तर त्यांनी कान दिला त्या हे साधूया शिष्याला काय सांगताय आणि त्यांनी तो मागचा विषय ऐकला नाही, पण जेवढा ते चालत होते तेवढा त्यांनी विषय ऐकला. मनुष्याने मनुष्याची हत्या केल्याने काय नरक होतं हे त्यांनी ऐकलं होतं. आणि त्यांनी विचार केला की माझ्या मनातच हे का बा त्या म्हणजे माझ्या भावाची हत्या करायची, मनुष्याची हत्या करायची हे काय सांगते. म्हणून ते एका झाडाच्या आडोशाला जाऊन ते ऐकत होते. त्यांनी तो पूर्ण विषय ऐकला, परंतु आधी जो विषय सांगितला होता तो त्यांनी ऐकला नव्हता. म्हणून ते त्या अनिराज बासांकडे गेले आणि त्यांना दंडवत प्रणाम करून त्यांच्याजवळ बसले आणि म्हणाले का बाबाजी तुम्ही आत्ता हा विषय सांगितला, मी आत्ता जेव्हा आलो तेव्हा तो ऐकला, पण इथून मागं जो सांगितला तो मी ऐकला नाही, तर तो मला तुम्ही सांगा नाही. पण अनिराज बास म्हटले तुम्हाला असं ऐकता येणार नाही, तुम्हाला इथं यावं लागेल, राहावं लागेल, उपदेश घ्यावा लागेल म्हणे.
धर्माचं आचरण करावं लागेल आणि मग तुम्हाला ते आम्ही सांगू म्हणे. ठीक आहे म्हणे, चालेल, मी उपदेशही घेतो, इथं राहतो पण. आणि तिथं राहिल्यानंतर त्यांनी घरचा विचार नाही केला आणि त्यांना कळलं का मनुष्याची हत्या केल्याने काय नरक होतात काय नाही. बाबांनी सगळं त्यांना ज्ञान सांगितलं आणि त्यांनी विचार केला, मी भावाची हत्या करून मी काय मिळवलं असतं म्हणजे. पण बाबांनी मला सावरलं त्याच्यापासून. त्यांना खूप रडू यायला लागलं का मी काय केलं असतं म्हणून. आणि मग त्यांनी विचारलं, बाबांना विचारलं तर मी आता याच्यावर काय करू शकतो म्हणे. तर त्यांनी सांगितलं, एक काम करा म्हणे, तुमच्या भावाच्या मनातलं जाणार नाही म्हणे. असं तुमच्या मनात जरी गेलं पण तुमच्या भावाच्या मनात राहील म्हणे. मग तुम्ही एक काम करा, तुमच्या भावाकडे जा, त्याची माफी मागा म्हणे, रडा, हात तुमच्या हाताने जर तुम्ही त्याची मारणार होते हाताने, ते हात बांधून घ्या आणि त्याच्या समोर जा म्हणे. ठीक आहे, बाबांची आज्ञा त्यांनी मानली आणि त्याचे दोन्ही हात बांधून घेतले. आणि एवढं ऐकल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये एकदम असा प्रकाश पडला का आपण किती मोठी चूक करत होतो. आणि मग ते तसेच त्यांच्या भावाकडे गेले, हात बांधून आणि गेले. भाऊ समोर जो भाऊ होता दरवाज्यामध्ये, त्यांनी बघितलं आपला मोठा भाऊ आलाय, काय हात बांध दिले, रडतोय काय. आणि मग तो पण पुढे जातो भेटायला आणि विचारतो, काय झालं म्हणे भाऊ, तू रडतोय, तुला कोणी मारलं का, कोणी काही तुला बोललं का, सांग मला म्हणे. मी त्याच्याकडे जातो आणि त्याचा समाचार घेतो. परंतु ते बोलले तसं नाही म्हणे, मला खूप मोठा मी मनामध्ये हेतू धरला होता तर मी तुला मारणार होतो आणि तुझी संपत्ती मी मिळवणार होतो. परंतु मला बाबा भेटले आणि त्यांनी माझे डोळे उघडले आणि मी काय करत होतो त्यांनी मला सांगितलं आणि माझी चूक लक्षात आणून दिली त्यांनी. आणि म्हणून मी तुला शरण आलो आणि तुझ्या मनातलं जे असं ते काढून टाक, माझ्या मनातलं मी काढून टाकतो म्हणे आणि काढून टाकतो. त्यांनी त्यांचे विचार ऐकले, त्याला आणि भावांनी पण त्या मनबासांनी. आणि त्यांचं पण मन वरून आलं, एवढा मोठा भाऊ हा मला मारायला निघाला होता आणि त्याच्यात एवढा बदल झालाच कसा नाही. आणि मग तू म्हणे ज्या बाबाकडे तुम्ही गेले त्या बाबाकडे पण मला घेऊन चला. आणि मग दोघं जण भाऊ त्या बाबांकडे गेले आणि त्या बाबांना विनंती केली की हा माझा लहान भाऊ आहे, हा पण इथं राहायचं म्हणतो, ज्ञान घ्यायचं म्हणतो. आणि दोघं भाऊ तिथं राहिले. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा सगळा त्याग करून ते तिथं राहिले. आणि मग बरेच दिवस गेले, त्यांनी अभ्यास केला, आचरण केलं आणि मग ते अष्टपदीचं आचरण करू लागले. आणि बाबांच्या परवानगीनं ते आठविचनाला निघाले. आठविचनाला निघाले, परंतु दोघं संगत निघाले, पण दोघं संगत राहत नव्हते. एक दुसऱ्या दिशेने गेला, एक दुसऱ्या दिशेने गेला. आणि आठविचन करत असताना त्यांना देह शेपायचा होता सुमन भासाला. आणि देह शेपत असताना आठविचन करत असताना त्यांनी दररोज त्यांचं खानपान याच्यावर नियंत्रण ठेवलं. ते कमी खात त्यांचं देह शेपत होती ती आचार्यावर राहून. तर एक दिवस काही दिवसांनी त्यांना एकदम अशक्त झाले. ते एकदम त्यांना चालवत नव्हतं, बोलवत नव्हतं, भिक्षावधीला जात येत नव्हतं त्यांना. पण ते एकदा असेच एका ठिकाणी पडून राहिले, त्याला उठवत बसवत नव्हतं. आणि मग त्यावेळेस ते पडून राहिले आणि तिथे काय असे गुराखी आता जसे इथं आपल्या या डोंगरामध्ये गुराखी असतात, त्यांनी बघितलं आणि सांगितलं का कोण संत इथं पडले. आणि त्याच वेळेस त्या परिसरामध्ये गगनाला गवसणी घालणारे परशुरामदास त्या परिसरामध्ये भिक्षावधी करत होते. आणि ते त्या रस्त्याने चालले होते. ते गुराखींनी बघितलं त्यांना आणि ते त्यांच्याकडे गेले, त्यांना दंडवत केला आणि सांगितलं का तुमच्यासारखेच संत महाराजांचं बाबा इथं पडलेले, त्यांना उठवत नाही, बसवत नाही आणि त्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती. तर तुम्ही तिथं जाऊन
बघितलं तर बरं होईल. आणि मग त्यांनी ते पण परशुरामबास तिथं गेले आणि बघितलं. त्यांना बघून सुमनबासांना इतकं काही लयवरून आलं का त्यांना आता उठावा आणि भेटून कडकडून भेटू असं त्यांना वाटलं. परंतु त्यांना उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. आणि परशुरामबासांनी सांगितलं का आता तुमची प्रकृती अशक्त आहे, तुम्ही आता उठू नका, तुम्ही आता जेवलेलं नाही, तुम्ही भिक्षा करून येतो म्हणे, तुम्हाला जेव घालतो आणि नंतर जेव घातल्यानंतर तुम्हाला तत्व आहे आणि नंतर आपण बोलू म्हणे. परशुरामबास भिक्षाविधीला गेले, भिक्षा करून आले, त्यांना जेव घातलं आणि मग त्यांना थोडं बरं वाटलं आणि ते उठून बसवलं त्यांनी. आणि मग त्यांना विचारलं, तुम्ही तर आटनिजन करताय, भिक्षा भोजन करताय, तुम्ही शेवटचा घटकेला आले, तुम्हाला परमेश्वराने दिलं का नाही? याचा अर्थ तुमच्या मनामध्ये अजून काहीतरी आहे म्हणे, ते तुमचं पूर्ण झालं नाही. तर काय तुमच्या अपेक्षा आहे म्हणे मनामध्ये? तर मला सांगा, मी त्या पूर्ण करेन म्हणे. तर ते बोलले तसं म्हणत नाही काय, परंतु अशा माझ्या 3 गोष्टी आहे म्हणजे इच्छा, तर त्या पूर्ण नाही झाल्या, तर त्या पूर्ण होतील का म्हणजे माझी? तर ते म्हणजे सांगा, परमेश्वराची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. आणि मग त्यांनी सांगितलं, माझी पहिली इच्छा जी आहे, वृद्धपूरचा जो महादरवाजा आहे, त्या दरवाजा कसा आहे, श्री प्रभू बाबा त्या दरवाजातून कशी जात होते, कशी येत होते, ही मला माझी इच्छा आहे बघायची. तर ती इच्छा माझी पूर्ण होईल का बरं? दुसरी गोष्ट अशी, तापी नदीच्या काठी स्वामी श्री चक्रधर सकाळच्या कोवळ्यावरच उभे राहायचे म्हणजे ती मूर्त कशी उभी राहत होती ती मला दिसेल का नाही अशी. आणि तिसरी जी इच्छा आहे ती ह्या आपल्या पंथाचे गगनाला गवस निघाले तेवढं ज्ञान त्यांच्याकडे, तर परशुराम नावाच्या साधूची माझी भेट होईल का नाही? तर होईल म्हणे. पण त्यांना माहीत नाही, त्यांच्या समोरच परशुरामबास उभे होते, त्यांना माहिती नाही. ठीक आहे म्हणे, तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि मग परशुरामबासांकडे एक काष्टाची पेटी होती. त्या काष्टाच्या पेटीचा आकार हा त्या राजमाठाच्या दरवाजासारखाच होता. आणि ती पेटी त्यांनी काढली आणि त्यांच्या समोर ठेवली. आणि श्री प्रभू बाबांच्या इतक्या अशा लीळा सांगितल्या त्यांनी. त्या लीळेतून त्यांनी वृद्धपूरचा जो राजमठ आहे तोच त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर उभा केला आणि उभा केला आणि त्यांच्या डोळ्यामधून पाणी आलं. ते बोलले, माझी इच्छा पूर्ण झाली आणि पूर्ण केली देवाने परमेश्वराने. आणि दुसरी इच्छा ते बोलले, तापी नदीच्या काठी स्वामी श्री चक्रधर त्यांची मूर्त कशी उभी होती ती मला मूर्ती माझ्या डोळ्यासमोर मला बघायची म्हणजे. आणि मग परशुरामबासांनी सुद्धा स्वामींच्या त्या लीळा कशा तिथं सांगितल्या आणि साक्षात त्यांनी त्या लीळेच्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधर त्यांच्या डोळ्यासमोर उभे केले. आणि त्यांनाही असा भास झाला की माझ्यासमोर श्री चक्रधर स्वामी उभे आहेत, मी त्यांच्यासमोर बसलेलो आहे. आणि मग त्यांनी ते पण मान्य केलं की मला श्री चक्रधर स्वामींचं खरोखर दर्शन झालं. ती इच्छा माझी पूर्ण झाली. आणि शेवटची जी इच्छा आहे म्हणे, मला परशुरामबासांना भेटायचं. जर तुम्हाला परशुरामबास भेटायचं त्यांना तर तेच तुमच्या समोर उभे म्हणे, तर भेटा म्हणे आम्हाला. आणि मग त्यांनी त्यांना आलिंगन दिलं आणि ते भेटले. तर त्यांना एवढं आनंद वाटला, त्या आनंदाच्या दुःखात ते रडत होते आणि त्यांची ते एकदम क्षीण झाले होते शरीराने. परंतु त्यांना त्या इच्छा त्यांची की त्यांना हे देत होती, ऊर्जा देत होती. त्या ऊर्जेने ते जिवंत होते आणि त्यांच्या या इच्छा पूर्ण झाली शेवटच्या वेळेस. आणि मग परशुरामबास त्यांच्या समोर बसलेले होते आणि सुमनबास सुद्धा त्यांच्या समोर बसलेले होते. त्यांच्या 3 इच्छा पूर्ण झाल्या आणि शेवटच्या वेळेस त्यांनी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि त्यांचा प्राण सोडला. तर मग त्या परशुरामबासांनी त्यांची शेवटची सगळं विधी आटपून आणि मग परशुराम तिथून निघून गेले. एवढ्या त्या सोमनबास आणि देमनबास त्यांच्याकडे संपत्तीवरून त्यांनी दुश्मनी झाली त्यांची. एवढी संपत्ती सोडून ते आटनिजन करायला निघाले, ज्ञान घेतलं स्वामींचं. आणि त्यांनी एवढा त्याग करून
आपल्या जीवाचं सोनं केलं, यासारखंच आपणही यांचाही आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवून आपणही तशी वाटचाल करावी एवढं बोलतो आणि थांबतो. दंडोत. धन्यवाद बाळासाहेब. आत्ताच परमार्ग सेवक बाळासाहेब यांनी आपलं हे सत्र या ठिकाणी संपन्न केलं. सत्रामध्ये सुरुवातीला ते बोलले की बाबांनी आम्हाला उभं राहायचं शिकवलं, बाबांनी आम्हाला बोलायचं शिकवलं. सहजच तुमच्या मनात आलं असेल की उभं राहायचं शिकवलं म्हणजे ना चालायचं शिकवलं का काय, बाबांनी बोलायचं शिकवलं म्हणजे काय, असं जे बोलतो मी असं आपण प्रत्येकजण बोलतो ना, जन्माल्यानंतर आई आपल्या मुलाला शिकवते ना ज्या बोलायला, तसं बोलायचं शिकवलं का काय. तर तसं नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की आध्यात्मिक दृष्टीने व्यासपीठावरती उभं राहून बोलण्याचं, हे बाबांनी बोलण्याचं किंवा उभं राहण्याचं हे धाडस किंवा हे बळ हे बाबांनी आम्हाला दिलं, ही प्रेरणा बाबांनी आम्हाला दिली. म्हणून आज एक परमार्ग सेवक 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी आम्हाला फक्त स्टेजवरती आमचं नाव सांगता यायचं, पण आज परमार्ग सेवक बाळासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्वक आपल्यासमोर पूर्णपणे शास्त्रातूनच एक विषय त्यागाचे कसा करावा, की त्याग कसा प्रकारचा असतो, त्याग कोणते कोणते असतात, अत्यंत अभ्यासपूर्वक त्यांनी आपल्यासमोर तो विषय मांडला. मी सर्वांना विनंती करेन अत्यंत टाळ्या वाजून त्यांचं जोरात स्वागत करायचं. कितीतरी वास्तविक आम्ही एकत्र येत असतो आणि गप्पा मारत असतो आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला जात असतो. त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आमच्यामध्ये चर्चा होत असते. जे साधू व्यासपीठावरती व्याख्यानासाठी बोलवले असतात ते सुपारी घेऊन आलेले असतात. 5,000, 10,000, 20,000, 50,000 अशी मोठी मोठी सुपारी त्यांनी घेतलेली असतात आणि व्यासपीठावरती ते 1-1.5 तास बोलतात, पण एकही शास्त्रातली गोष्ट सांगत नाही. इकडची गोष्ट सांगतील, तिकडची पुराणातली गोष्ट सांगतील, श्रीकृष्णाच्या या गोष्टी सांगतील, पण परमेश्वराचं ब्रह्मविद्या ज्ञानातली एखादी लीळा, एखादं सूत्र, एखादं दृष्टांत, एखादी स्मृती ते सांगत नाही. आज या मंडळाने असे माणसं तयार केलेले तुम्ही बघितलं असेल. बाळासाहेबांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली, पहिल्यापासून तर शेवटपर्यंत त्यांनी लीळाचरित्रावर सांगितलं, सूत्रपाठावर सांगितलं, शेवटी त्यांनी शेवट त्यांचा स्मृतीस्थळावरती केला. कुठेही आणि इकडे तिकडे त्यांनी विषय भरकटवला नाही आणि पूर्ण विषयाला त्यांनी न्याय दिला आणि सर्व काही ब्रह्मविद्येतून जे ज्ञान आपल्याला सर्वांना मिळायला पाहिजे ते ज्ञान त्यांनी आपल्याला दिलं. भले थोडं सांगताना मागे पुढे झालं असेल, कारण बाबांनी पहिले सांगितले की आम्ही सर्व प्रॅक्टिस करतोय, पण अत्यंत अभ्यासपूर्वक त्यांनी आपल्या समोर तो विषय मांडला. मी यानंतरचे जे आपले व्याख्याते परमार्ग सेवक नितीनदादा गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करायची. वाढून द्यायचा 1-1 तास. आता पुढच्या वेळेस आपल्याला वेगवेगळं